तुम्हालाही अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी कचोरी खायची आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. कचोरी बनवण्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतला त्यात मी थोडंसं मीठ टाकतीये आणि मग मी इथे क्रश करून घेतलेला ओवा ॲड करतीये. त्याचसोबत मी इथे 1 चमचा तूप ॲड करून या मैद्याला हे तूप चांगलं चोळून घेतीये. तर तूप चोळून घेतल्यानंतर आपण हे पीठ हातामध्ये लॉक करून बघायचं. जर हे मुठीमध्ये असं राहिलं, तर मग आपलं पीठ रेडी झालंय. आता मी आत थोडंसं कोमट पाणी लागेल तसं ॲड करून घट्ट असं पीठ मळून घेतीये. आता मी एका कढईमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशेप छान रोस्ट करून घेते आणि त्याला असं दरदरं वाटून घेते. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे वाटाणे, हिरव्या मिरच्या आणि आलं छान दरदरा वाटून घेते आहे. आता मी एका कढईमध्ये थोडंसं तेल तापवून त्यात आपण भाजून घेतलेला सगळा मसाला छान फ्राय करून घेते आहे. हा मसाला 30 सेकंड छान फ्राय झाला, की मग मी आत 1 चमचा बेसन टाकून छान फ्राय करून घेते आहे. बेसन हे चांगलं 1 मिनिट फ्राय झालं, की मग मी आपण वाटून घेतलेला वाटाणा यात ॲड करून ह्याला पुन्हा चांगलं फ्राय करून घेते आहे. आता मी यात ॲड करते सगळे पावडर्ड मसाले. पावडर्ड मसाल्यांमध्ये मी इथे घेतलं आहे मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि थोडीशी हळद. मसाला छान फ्राय झाला, की मग मी यात ॲड करणार आहे बॉईल करून किसून घेतलेला बटाटा. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि याला पुन्हा चांगलं शिजवून घेणार आहे. आता हा मसाला मी छान थंड करून ह्याचे असे छोटे-छोटे बॉल्स बनवून घेणार आहे. आता मी जे पीठ मळून घेतलेलं त्यातला एक गोळा घेऊन याला छान लाटून घेते तर इथे मी मोठी चपाती लाटून घेते त्या पिठाची आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला थोडंसं तेल लावून घेते आणि वरून थोडंसं मैद्याचंच पीठ स्प्रिंकल करून घेते आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती दोन्ही साईडने छान फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग मध्ये थोडंसं पाणी लावून ह्याला मी छान रोल करून घेते आहे. तर या रोलनेच आपल्या कचोरी छान फ्लेकी होणार आहेत. आता ह्या रोलला मी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या गोळ्यांना असा छान लेयर्स आले आहेत. आता मी आतला एक गोळा घेऊन छान पुरी लाटून घेते आहे. आता मी छोटीशी पुरी लाटून झाल्यानंतर आपण जी स्टफिंग बनवून घेतलेली त्यातला एक गोळा घेते आहे आणि मग मी याला छान कचोरीचा शेप देते आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सगळ्या कचोरी बनवून घेतल्यात. तोवर मी एका साईडला तेल तापत ठेवलं आहे. तर ह्या सगळ्या कचोरीज बनवून झाल्यानंतर मी स्लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या कचोरी छान फ्राय करून घेते आहे. तर कचोरी फ्राय करताना अजिबात घाई करू नका. पेशंटली याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटांसाठी छान फ्राय करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपल्या कचोरी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत बनणार आहेत. आणि मग अगदी 10 मिनिटातच आपल्या कचोरी झाल्यात रेडी. तर अशा छान-छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू.